ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं. डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट. चार वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का? राऊतांचा प्रतिसवाल. तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणामध्ये चांगभलं करून घेतलं. मर्सिडीज आरोपांवरती ठाकरेंची प्रतिक्रिया. नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीजच्या आरोपांवरती ठाकरे गटाचा आक्षेप. संजय राऊतांनी संमेलनाचे आयोजक संजय नहार यांच्याकडे व्यक्त केली नाराजी. तर राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी. अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीमध्ये विरोधकांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. निकालपत्राची प्रत ही विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव. आज आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहणार. पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण. 2 दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ. जुने सर्व मित्र पक्षामध्ये सर्वांशी संपर्क असल्याचाही केला दावा. महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रामध्ये मात्र मोकळी. नैतिकता भाजप सरकारच्या आसपासही फिरकत नसल्याचा संजय राऊतांचा टोला. सीमा आंदोलनामध्ये शिंदेंचं नाव नसल्याचा राऊतांचा आरोप. तर मराठी लोकांवरती कर्नाटकमध्ये होणारे हल्ले दुर्दैवी असल्याचं वक्तव्य. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 दशलक्ष डॉलर्सच्या निवडणूक निधीचं खंडन करावं. फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा देत सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी. वसईमध्ये गर्भवती मुलीची हत्या. आई आणि लहान बहिणीवरती गुन्हा दाखल. मुलगी गर्भवती राहिल्यानं संतप्त आईचं कृत्य. आई अटकेत, मुलगी सुधारगृहात. पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये उद्यापासून एकेरी वाहतूक. 10 मार्च नंतर दुहेरी वाहतुकीचा निर्णय. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती. पालघरच्या वाढवण बंदराच्या जवळ कृत्रिम बेट उभारून विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव. समुद्रामध्ये बांधलं जाणारं देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ. दुबईच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानची लढाई. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सावध सुरुवात. दोन्ही सलामीवीर तंबूत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.